नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. पवारांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक इथं हा धमकीचा फोन करण्यात आला. पोलिसांनी या फोनची गंभीर दखल घेतली असून कॉल करणाऱ्याची ओळख पटवण्यात आली आहे. फोन करणारा मनोरुग्ण असल्याचं सांगण्यात येते. दरम्यान फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिली. सिल्वर ओकवरील टेलिफोन ऑपरेटर पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी ग्रामदेवी पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत. त्यांचे फोन येत होते, हिंदीमध्ये ती व्यक्ती बोलत होती. अतिशय खराब शब्द त्या ठिकाणी वापरत होती. वास्तविक पहिल्यापासून आम्ही अनेक वर्ष बघतो साहेबांच्याकडं फोन घेण्याच्या करता ऑपरेटर असतात. ऑपरेटर फोन घेतात आणि मग कुणाचा फोन आहे आणि कुणाशी बोलायचं हे करून ते फोन ट्रान्सफर करत असतात. त्याच्यामुळे ऑपरेटरकडंच किंवा ऑपरेटरच्या ऐवजी जर तिथं PA लोक असतील, प्रायव्हेट सेक्रेटरी असतील तर ते फोन घेतात. कधी सुनील रानडे घेतात, कधी राऊत घेतात. आणि त्याच्यामुळं हे सगळं लक्षात आल्यानंतर विशेषतः दिवाळीच्या काळामध्ये हे फार चालू होतं मोठ्या प्रमाणावर. पण त्यावेळेस आम्ही सगळाच परिवार हा बारामतीमध्ये होतो. पण त्याबद्दलची तक्रार केल्यानंतर व्यक्ती सापडलेली आहे, तपास चालू आहे. अनेक असे फोन, अनेक असे पत्र, अनेक धमक्या त्या ठिकाणी साहेबांना याच्या आधीसुद्धा मिळालेल्या आहेत. पण साहेब ज्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात आणि सामान्य व्यक्तींना केंद्रबिंदू ठेवून काम करतात आणि आज जे स्वाभिमानासाठी त्या ठिकाणी ते लढत आहेत, महाराष्ट्राच्या जे काही आज वातावरण आपण महाराष्ट्रात बघितलं, अतिशय खालच्या पातळीवरचं राजकारण त्या ठिकाणी बघतोय. एक असा विचार, जो विचार आपण सर्वांनी मिळून ज्या थोर व्यक्तींच्या विचाराला आत्मसात केलेल्या त्या पद्धतीने आपण वागतोय, त्या विचाराच्या विरोधात एक विचार त्या ठिकाणी काम करतोय आणि त्या विचाराला दाबण्यासाठी पवारसाहेबांनी आजपर्यंत काम केलंय. एक आपण पॅटर्न बघा, साधारणपणे आमचे भास्कर जाधव साहेबांवर जो हमला झाला किंवा अनेक वेगळ्या नेत्यांची सिक्युरिटी कमी केल्यानंतर हे असे फोन यायला लागले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे ह्या राज्यामध्ये. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. हे सगळं एव्हिडन्स असताना देखील कुठेही कारवाई होत नाही. ह्याचं चिन्ह एकच आहे की आपल्या राज्यातली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ही फार खराब होत चाललेली आहे. काही असे डरपोक लोक धमक्या देतात आणि या धमक्या देणाऱ्यांना आमची पोलीस व्यवस्था, गुप्तचर व्यवस्था शोधूनही काढते. या धमक्यांच्या संदर्भामध्ये ज्या यंत्रणा या विषयावर काम करतात ते या विषयावर निश्चितपणे काम करतील आणि धमकी देणारा कोण आहे हे शोधतील. अशा डरपोक लोक मोदी साहेबांना धमकी देतात, पवार साहेबांना धमकी देतात. अरे, ज्या नेत्यांची सर्व आयुष्य हे आपल्या प्राणापेक्षा जनतेचं हित महत्वाचं समजून गेलं, ते अशा धमक्यांना थोडी घाबरतात. प्रवीण दरेकरांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतलाय. प्रशासन आणि कायद्याचा धाक राहिला नाही असा आरोप विरोधक करतात. मात्र महाविकास आघाडी प्रत्येक गोष्टीत राजकारण करत आहे. शरद पवारांना धमकी देणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल असं दरेकरांनी म्हटलंय. त्याचबरोबर निर्भया वाहन प्रकरणातही त्यांनी विरोधकांना सुनावलंय. उलटा चोर कोतवाल को डाटे अशी परिस्थिती महाविकास आघाडीची वाहनं जुन्या सरकारनं सुरक्षेच्या कारणासाठी वापरल्याचा पलटवार दरेकरांनी केला. मला वाटतं प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं हे आता कुठेतरी थांबायला पाहिजे. त्यामुळं मूळ विषयांवरनं त्या ठिकाणी फोकस आज भावनिकने अशा प्रकारच्या टीका टिप्पण्यात जातो. धमकी आले ते सरकार सक्षम आहे. देवेंद्रजी या राज्याचे गृहमंत्री आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या धमकी देणाऱ्यांना त्या ठिकाणी शोधून काढतील, कडक कारवाई करतील. पण प्रत्येक गोष्टीचं राजकारणच व्हायला पाहिजे असं मला वाटतं अलीकडच्या काळात विरोधी पक्षाकडून जास्त होते. उलटा चोर कोतवाल को डाटे असं काल जे म्हटलंय ते मी पुनरुच्चार करतो. त्यांच्याच काळात त्यांच्याच मंत्र्यांना ह्या गाड्या वापरल्या गेल्या हे काल त्या ठिकाणी तपशीलवार सांगितलेलं आहे. परंतु कुठल्याही निराधार वक्तव्यानं त्या ठिकाणी वातावरण करायचं आणि सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करायचे. परंतु त्याचा तसूभर परिणाम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर होत नाहीत. त्यांनी कामाला प्राधान्य दिलंय, विकासाला प्राधान्य दिलंय.
यानंतर बघूयात महत्त्वाची बातमी अशी की सत्ता संघर्षाबाबत बातमी पुढे येताना दिसते. सत्ता संघर्षावर जी सुनावणी ती 10 जानेवारीला होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर ही सुनावणी केली जाईल. दरम्यान 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे प्रकरण सोपवण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षानं केली आहे. पुढली बातमी नितेश राणेंनी काय म्हटले बघा. नितेश राणेंनी माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर मी तुमच्या गावाला निधी देणार नाही अशी थेट धमकीच गावकऱ्यांना दिली होती. यावर आदित्य ठाकरेंना प्रतिक्रिया विचारली असता शी त्यांच्यावर कोण बोलणार असं म्हणत त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलंय. शेवटचा प्रश्न नितेश राणे यांची शी त्यांच्यावर लावू दे. शी त्यांच्यावर लावू दे. शी त्यांच्यावर लावू दे. याच संदर्भात आदित्य ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. आदित्य ठाकरे म्हणून आवाज म्हणजे काढला. त्याच्यावर त्यांनी तुच्छतेनं असं बोलले की शी मी त्याच्यावर काय बोलू या पद्धतीनं त्यांनी नाही, स्वतः तुच्छ असल्यामुळे स्वतः घाण असल्यामुळे अन्य सगळे घाणच दिसतात. त्याच्यात काय नवीन विषय नाही. म्हणून त्यांनी ज्याला आपल्या मतदारसंघामध्ये काय होतं हेही त्याला थान पत्ता नाही. मतदारसंघ कुठला, वरळी काय डिनो मोरियाचं घर हेही त्याला विचारायला माहीत नाही. त्याला मी काय उत्तर देणार. पुढे आपण पाहूयात महत्त्वाची बातमी. मीरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती मीरा भाईंदर आर्ट फेस्टिवलमध्ये सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते आणि यावेळी अचानक लाईट गेल्यानं मुख्यमंत्री शिंदे यांनी मिश्किलपणे भाषण बंद करू का असं म्हटलं. तसंच लाईट पोलीस आयुक्तांनी घालवली का असा सवालही मिश्किलपणे मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. अरे क्या भैया आप बंद करो क्या भाषण? शायद पुलिस कमिश्नर ने कर दिया क्या? तो ये खुद का काम नहीं करते, लेकिन ये जैसे क्लस्टर है, एसआरए है, पानी है, ये इसके लिए कई बार इन्होंने कोशिश की. जैसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 16 तारखेला रत्नागिरीच्या दौऱ्यावरती जात आहेत. 16 तारखेला रत्नागिरीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची पहिली अधिकृत सभा पार पडेल. रत्नागिरीत याच दौऱ्यात विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व आमदार आणि खासदार यावेळी उपस्थित राहतील. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला नागपुरात 19 डिसेंबरपासून सुरुवात होते. 30 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणारे. विधानसभा कामकाज सल्लागार समिती बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हे हिवाळी अधिवेशन 2 आठवडे चालणार आहे. तब्बल 3 वर्षांनी नागपुरात हिवाळी अधिवेशन होतं. सातत्यानं आग्रह त्यांचा होता की मोठ्या कालखंडाकरता म्हणून नागपूरला अधिवेशन व्हावं, परंतु ते मान्य झालं नाही आणि 30 तारखेपर्यंत 30 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन होणार आहे. एक तर मागच्या 2 वर्षामध्ये नागपूर अधिवेशन कोरोनाचं कारण सांगून घेतल्याच गेलं नव्हतं आणि 2019 मध्ये जेव्हा अधिवेशन झालं तेव्हा त्याचा कालावधी सुद्धा हा विदर्भ मराठवाड्याला न्याय देणारा नव्हता. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांचं मी अभिनंदन करेन की विदर्भाच्या या अधिवेशनाच्या संदर्भात गंभीरतेने हे अधिवेशन व्हावं. या अधिवेशनामध्ये या सर्व क्षेत्राच्या विकासावर संवाद आणि चर्चा व्हावी या दृष्टीने या अधिवेशनाचा कालावधी हा 30 तारखेपर्यंत आजच्या BSc मध्ये निश्चित करण्यात आला आहे. पुढली बातमी अशी की राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी जी आहे ती 17 जानेवारीला आता होणार आहे. सर्व याचिकाकर्त्यांना एकत्रितपणे मुद्दे मांडण्याची सुप्रीम कोर्टानं सूचना केली आहे. याचिकाकर्त्यांच्या मुद्द्यावर सुनावणी करण्यात येणार आहे. आता 17 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होईल. 92 नगर परिषदांसाठी OBC राजकीय आरक्षण थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबत ही सुनावणी होईल. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रकरण चांगलंच तापलंय. दरम्यान याच पार्श्वभूमीवर कर्नाटकचे खासदार आज गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची देखील सीमावादाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होईल. दरम्यान या बैठकी अगोदरच आज कर्नाटकचे खासदार अमित शहा यांना भेटणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार बेळगावमध्ये दाखल झालेत. बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाला ते भेट देत आहेत आणि उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं. रोहित पवार यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. महाराष्ट्रामध्ये असणारे आपण सर्वजण नागरिक आपल्यालाही संदेश त्या ठिकाणी योग्य नसतो की महाराष्ट्राची जी अप्रत्यक्ष आणि आदरयुक्त भीती इतर राज्याला त्या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीने कर्नाटक राजकारण डोळ्यासमोर ठेवून जर पत्र लिहित असेल आणि आपले मंत्री जात नसतील तो एक संदेश त्या ठिकाणी योग्य पद्धतीने जात नाही. त्यामुळे हे जे बोलणारे भाजपचे लोक आहेत त्यांनी आधी या प्रश्नाला उत्तर द्यावं की त्यांचे जे नेते बेळगावमध्ये त्या ठिकाणी जाणार होते, सांगून जाणार होते, ते का आजपर्यंत त्या ठिकाणी गेलेले नाही. मंत्री घाबरतात ह्यासाठी गेले नाही. ते मंत्री पण जाऊ शकत होते. आपल्या देशात कोणी कुठेही जाऊ शकतो. पण एखाद्या मुख्यमंत्र्यांनी धमकी देणं आणि 2 मंत्री एक तर घटनाबाह्य सरकारचे लगेच एवढं घाबरट सरकारमध्ये बसल्यानंतर तो दौरा मागे घेणं ही दुःखाची गोष्ट आहे. आता एक मोठी बातमी आहे पुण्यातनं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ विविध संघटनांच्या वतीने आज पुणे बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दर्शवला होता. राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजी महाराज पुतळा इथून लाल महलपर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. खासदार उदयनराजे या आंदोलनाला उपस्थित होते. केंद्र सरकारने राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची तातडीने हकालपट्टी करावी आणि कोश्यारी यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी या निमित्ताने करण्यात आली. सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आज 350 वर्ष होऊन देखील त्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांवरती जे प्रेम तेव्हा होतं आज कुठेही कमी झालेलं नाही. त्यांच्याबद्दल तेव्हा जो आदर होता तो किंबहुना आज त्याच्याहून पेक्षा जास्त वेगवेगळ्या धर्मातल्या लोकांमध्ये पाहायला मिळतो. आज दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की काय फुटकळ, काय तुटपुंजे, विकृत असे जे लोक आहेत जे कारण नसताना विधानं करतात आणि त्यांच्यामुळं ज्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांनी एवढं सगळं आयुष्य वेचलं, एवढं योगदान दिलं, आज त्यांचा सन्मान होण्याकरता किंवा त्यांचा सन्मान झाला पाहिजे हे सांगण्याची आज वेळ आमच्यावर आणि आपल्या सगळ्यांवरती येऊन ठेपलेली आहे. ह्याच्यापेक्षा मोठी शोकांतिका असू शकत नाही असं मी समजतो. या पक्षभिक्ष हा नंतरचा भाग आला आणि त्यात तपशिलात त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे काय, डिसिप्लिनरी ॲक्शन जी म्हणतो आपण, नुपूर शर्माच्या बाबतीत जी डिसिप्लिनरी ॲक्शन घेण्यात आली त्याच प्रकारची डिसिप्लिनरी ॲक्शन ही मग राज्यपाल असतील किंवा त्रिवेदी असेल, ज्या लोकांनी असं बेताल वक्तव्य केलं त्यांच्याबद्दल घेण्यात यावी. बारामतीतही बहुजन समाजाकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला पाठिंबा दर्शवण्यासाठी बारामतीमधील सर्व दुकानं अर्धा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिकमधील जिल्हा न्यायालयासमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाजवळ शिवप्रेमी संघटनांच्या वतीनं आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं. राज्यपालांना पदावरून न हटवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा देखील इशारा देण्यात आला. तर जळगावमध्ये लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीनं आणि विविध पक्षांच्या संघटनांच्या वतीनं मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर गिरणा नदीच्या पुलावर रास्ता रोको करण्यात येणार आहे. मात्र या आंदोलनापूर्वीच लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. राज्यपालांविरोधात आज जळगावातही रास्ता रोको करण्यात येणार आहे. बांभुरी पुलावर शिवप्रेमी हा रास्ता रोको करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना तातडीनं हटवण्याची मागणी जळगाव शहरातील विविध पुरोगामी संघटनांतर्फे करण्यात येते. या पार्श्वभूमीवर बांभुरी चौकात थोड्याच वेळात रास्ता रोको करण्यात येईल. दरम्यान पोलिसांकडूनही मोठा बंदोबस्त लावण्यात आलाय. मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील गिरणा नदीवरील पुलावर आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र पोलिसांनी आंदोलनापूर्वीच लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांना नजरकैद केलं. कोण बोललं आमच्याशी? हे कोण बोललं मला सांगा. कोणी लेखी दिलंय की तुम्ही जागा बदला? आम्ही त्यांना लेखी पत्र दिलंय.
त्यांनी आम्हाला विचारलं आणि बांबोरीचा पूल का नको, रस्ता रोको का करतात? म्हणजे काय यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही आंदोलनं करा, साठलोट्यामध्ये आंदोलनं करा आणि आंदोलनाची तीव्रता जाऊ देऊ नका, म्हणजे हे पण कळवायला, यांची पण वर्दी वाचवायला हे रिकामे आणि हे सांगतील की लोकांचा रोष यांना पोलिसांना दुर्दैवाने कधी नव्हे ते पोलीस या राज्यामधले इथल्या राज्य सरकारचं ऐकून त्यांच्याप्रमाणे वागतायत, हे दुर्दैव आहे. पुढे बातमी आहे, सिद्धिविनायक न्यास मंदिर गैरकारभाराबाबत तक्रार आणि चर्चा करण्यासाठी मनसे नेते यशवंत किल्लेदार आणि मनोज चव्हाण मंत्रालयात पोहोचले. थोड्याच वेळात ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील. उपमुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करणारे, सोबत अनेक कागदपत्र त्यांनी आणल्याचं कळतंय. यशवंत किल्लेदार आणि त्यांच्याबरोबर मनसेचे मनोज चव्हाण हे मंत्रालयात पोहोचलेत. सिद्धिविनायक न्यास मंदिर गैरकारभाराबाबत तक्रार आणि चर्चा करण्यासाठी ते आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. त्याच्यामुळे जी कागदपत्र त्यांनी सोबत नेलेली आहेत या विषयाला घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकी काय भूमिका घेतात, चौकशीचे काही ते आदेश देणार का, हे बघूयात. आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडनं. विशाल, काय तपशील? विशाल, आता मनसेचे नेते यशवंत किल्लेदार आणि मनोज चव्हाण हे उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात आलेले आहेत. त्यांच्यासोबत कागदपत्र सुद्धा असताना आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर ते मुख्यमंत्र्यांना आज संपूर्ण ज्या पद्धतीनं सिद्धिविनायक न्यास मंदिरामध्ये गैरकारभार झालेला आहे त्याच्याबाबत आम्ही पुरावे देणार अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. याआधीही मनसेकडनं सातत्यानं सिद्धिविनायक न्यास मंदिराच्या बाबतीत अनेक कागदपत्र जी आहेत ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर आणली होती. आता उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी म्हणून हे दोन्ही नेते पोहोचलेले आहेत. त्यांच्या हातात पत्र आहे आणि या पत्रात एक मागणी करण्यात आलेली आहे की सिद्धिविनायक विश्वस्त मंडळ जे आहे हे पूर्णपणे बरखास्त करण्यात यावं आणि या मंडळाची एक वेगळी समिती स्थापन करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती या दोन्ही नेत्यांकडनं केली जाणार आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री याला कशा पद्धतीनं प्रतिसाद देतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे. कारण का दोन्ही नेत्यांच्या हातामध्ये येताना खूप सारे कागदपत्रे जी आहेत जी आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे एकंदरीतच आता ज्या पद्धतीनं सिद्धिविनायक न्यास मंदिरावरती आरोप झालेले आहेत गैरकारभाराच्या बाबतीत जी काही कागदपत्र मनसेकडनं समोर आणण्यात आलेली आहेत याबाबत आता उपमुख्यमंत्री याला कसा प्रतिसाद देतात ते पाहावं लागणार आहे. कारण का येणाऱ्या काही दिवसांमध्येच अधिवेशन सुद्धा जे आहे हे तोंडावरती आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवरती नेमकी सिद्धिविनायक न्यास मंदिराच्या बाबतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय कारवाई करतात किंवा याच्या बाबतीत काही चौकशीचे आदेश देतात का ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. विशाल, धन्यवाद विशाल या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे आता बघूयात उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत मनसेचे नेते. सिद्धिविनायक न्यास गैरकारभाराबद्दल सगळी कागदपत्र त्यांच्या समोर ते उपस्थित करतात. आता बातमी आहे भारत चीन संघर्षाची. अरुणाचल प्रदेशमधील तवांगच्या यांगतसे सीमा भागात भारत आणि चीनी सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे. 9 डिसेंबर रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये ही झटापट झाली असल्याची माहिती आणि या झटापटीत जखमी झालेल्या 6 भारतीय जवानांवर गुवाहाटीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर चीनचे 24 सैनिक जखमी झाल्याचं सांगण्यात येतं. गेल्या शुक्रवारी चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न जवानांनी हाणून पाडला. या घटनेनंतर तवांग क्षेत्रातील भारतीय कमांडर आणि चीनी अधिकाऱ्यांमध्ये फ्लॅग मीटिंग होऊन या संघर्षाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. 2 वर्षांपूर्वी गलवान खोऱ्यात रक्तरंजित संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये झालेली ही पहिली चकमक आहे. दरम्यान या संघर्षावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी संसदेत निवेदन दिलं. 9 दिसंबर 2022 को पीएलए ट्रुप्स ने तवांग सेक्टर के यांगसे एरिया में लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल पर अतिक्रमण कर स्टेटस को एक तरफा बदलने का प्रयास किया. चाइना के इस प्रयास का हमारी सेना ने दृढ़ता के साथ सामना किया है अध्यक्ष महोदय. और इस फेस ऑफ में हाथापाई भी हुई है. भारतीय सेना ने बहादुरी से पीएलए को हमारी टेरिटरी में अतिक्रमण करने से रोका और उन्हें उनकी पोस्ट पर वापस जाने के लिए मजबूर कर दिया अध्यक्ष महोदय. इस झड़प में दोनों ओर के कुछ सैनिकों को चोटें भी आई हैं और मैं इस सदन को अवगत कराना चाहता हूं कि हमारे किसी भी सैनिक की
न तो मृत्यु हुई है और न ही कोई गंभीर रूप से घायल हुआ है। मिलिट्री कमांडर्स के टाइमली इंटरवेंशन के कारण पीएलए सोल्जर्स अपनी लोकेशंस पर वापस चले गए अध्यक्ष महोदय, और इस घटना के पश्चात एरिया के लोकल कमांडर ने 11 दिसंबर 2022 को अपने चाइनीज काउंटर पार्ट के साथ स्थापित व्यवस्था के तहत एक फ्लैग मीटिंग की और इस घटना पर चर्चा की। चीनी पक्ष को इस तरह के एक्शंस के लिए मना किया गया और इसके खिलाफ किसी भी प्रयास को रोकने के लिए सदैव तत्पर है हमारी भारत की सेना। और मुझे विश्वास है कि यह सदन हमारी सेनाओं की वीरता और साहस को एक स्वर से समर्थन देगा। ज्या ठिकाणी भारत चीन सैनिकांमध्ये झटापट झाली त्या ठिकाणी भारताची कायमस्वरूपी सुरक्षा चौकी आहे अशी माहिती भारत सरकारच्या सूत्रांनी दिली। ही चौकी काही वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती। जेव्हा झटापट झाली तेव्हा खूप बर्फवृष्टी होत होती। भारत सरकारच्या धोरणानुसार ही परिस्थिती हाताळण्यात आली आणि शस्त्राचा वापर करण्यात आला नाही आणि चकमकीनंतर फ्लॅग मीटिंग घेण्यात आली अशी माहिती भारत सरकारच्या सूत्रांनी दिली आहे। आपण बघतोय की अरुणाचल प्रदेशमध्ये चीनी सैनिकांशी झालेल्या झटापटीवर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटतात। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत 8 दिवसांनी ही माहिती समोर आली असून देशाचे संरक्षण मंत्री काय लपवतात अशी विचारणा करण्यात आली। तसंच गुजरातमधील तसंच देशांमधील विधानसभा निवडणुका होईपर्यंत चीन शांत होतं की त्यांना शांत राहण्यास सांगण्यात आलं होतं असा सवाल त्यांनी उपस्थित केला। मला असं वाटतं की चीनचं सैन्य जे आहे गुजरातची निवडणूक होईपर्यंत वाट पाहत होतं का? गुजरातची निवडणूक होईपर्यंत देशातल्या निवडणुका विधानसभेचा होईपर्यंत चीन शांत होतं की त्यांना शांत राहायला सांगितलं होतं। लडाख झालं, डोकलाम झालं, आता तवांगला घुसले। लडाखमधून चीनी सैन्य बाहेर काढलं, चर्चा झाली, मग ते तवांगमध्ये घुसले। देशाच्या राज्यकर्त्यांनी थोडं राजकारणाकडलं लक्ष कमी देऊन विधानसभा, विरोधी पक्ष, केंद्रीय तपास यंत्रणा यावर लक्ष देण्यापेक्षा देशाच्या सीमा ज्या असुरक्षित झालेल्या आहेत, चीनसारखा शत्रू तिन्ही बाजूनी घुसतो आहे त्यावर लक्ष दिलं तर खऱ्या अर्थानं राष्ट्राची सेवा होईल। चीनच्या घुसखोरीवर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। चीनच्या कुरघोड्या वाढत असताना सरकार कधी कठोर पावलं उचलणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला। क्या आप लोग नहीं जानते कि देश के प्रधानमंत्री ने 2 साल पहले क्या कहा था कि ना कोई घुसा है ना घुसेगा? कितना झूठ ये सरकार बोलेगी? देश को प्रधानमंत्री ने सच नहीं बताया और अभी भी डेप्सांग और डेमचाक चीन के पास है। अभी भी 1000 स्क्वायर किलोमीटर लद्दाख में चीन के पास है। ये जो 9 तारीख को वाक़या हुआ अरुणाचल प्रदेश में और 12 को रात में मालूम होता है, वो ट्रिब्यून अखबार और फिर विजेता सिंह हिंदू में रिपोर्ट करती है। पार्लियामेंट चल रही तो बताते नहीं, आप बताएंगे नहीं आप पार्लियामेंट को, पर पार्लियामेंट को आप डाक में रखेंगे, अंधेरे में रखेंगे। आज की जो हालत एक खतरे में है, ये तो चाइना की तरफ से एक खतरे में डालने का हर संभव कोशिश किए जा रहे हैं। चाइना की ये साजिश को नाकाम करने के लिए सरकार की क्या रवैया है, रूप क्या है, सरकार क्या इंतजाम कर रही है, हमें जानने को अधिकार है। अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये भारत चीन सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवरून संसदेत विरोधक सरकारला घेराव घालतायत। या मुद्द्यावर बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली। राजीव गांधी फाउंडेशनला 2005 ते 2007 या काळात चीनी दूतावासाकडून साधारण 1,35,00,000 रुपये मिळाले होते असा गंभीर आरोप शहांनी केला। काँग्रेसवर निशाणा साधत गृहमंत्री म्हणालेत की काँग्रेसच्या राजवटीत हजारो किलोमीटर जमीन बळकवण्यात आली होती, मात्र भाजपच्या राजवटीत असं होऊ शकलं नाही। कि राजीव गांधी फाउंडेशन को 2005-6 और 6-7 के वित्तीय साल में चीनी दूतावास से 1,35,00,000 रुपए का अनुदान प्राप्त हुआ था। चूंकि एफसीआरए के कानून
और उसकी मर्यादाओं के अनुरूप नहीं था, तो नोटिस देकर गृह मंत्रालय ने इसका रजिस्ट्रेशन रद्द किया था। अब मैं कांग्रेस पार्टी को पूछना चाहता हूं कि इन्होंने शोध तो जरूर किया होगा, क्या उनकी शोध में 1962 में जो हजारों हेक्टर भूमि भारत की चीन ने हड़प ली वो शामिल था क्या? नेहरू जी के प्रेम के कारण सुरक्षा परिषद में भारत की स्थायी सदस्यता बलि चढ़ गई। इस विषय को उन्होंने शोध का विषय बनाया था क्या? कांग्रेस सरकार ने चीन की धमकी के बाद हमारे रोड और वाइटल बॉर्डर इंफ्रास्ट्रक्चर्स का निर्माण डैम चौक में रोक दिया, और जब तक भारतीय जनता पार्टी की मोदी सरकार चल रही है 1 इंच जमीन पर भी कोई कब्जा नहीं कर सकता। इस्लामिक रिसर्च फाउंडेशन की जिसका प्रणेता जाकिर नायक है, जाकिर नायक को पूरा देश जानता है, उनसे भी 7 जुलाई 2011 को 50 लाख रुपया राजीव गांधी फाउंडेशन ने प्राप्त किया था। मैं पूछना चाहता हूं राजीव गांधी फाउंडेशन के कर्ता धर्ता, आपको ये पैसा जाकिर नाईक ने किस मकसद के लिए दिया था? आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कचरा रोकावट हो नहीं रही है. विषप्रयोग वृत्तमालिकेचा दणका. मोकळा श्वास घेण्यासाठी सुद्धा चिखलोलीकरांना कायदेशीर लढा द्यावा लागला होता. चिखलोली डम्पिंग ग्राउंड होणार बंद. डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी आदेश दिलेला आहे, त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे. स्थानिकांनी मानले न्यूज 18 लोकमतचे आभार. न्यूज 18चे आम्ही खरोखर मनापासून आभार मानतो. आता ब्रेक नंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे, ती राज्याच्या वक्त्यांबद्दलची. महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणींचा राजीनामा जो आहे तो स्वीकारण्यात आला. कॅबिनेट बैठकीत त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी राजीनामा दिला होता आणि त्यांचा राजीनामा हा स्वीकृत म्हणजे अर्थात तो स्वीकारण्यात आला. आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी महाधिवक्ता पद जे आहे त्यांचं ते सोडलेलं आहे. पुढे बोलत G20 गटाचं अध्यक्षपद यावर्षी भारताकडे आले. या निमित्ताने 1 डिसेंबर 2022 ते साधारण 1 डिसेंबर 2023 या वर्षभरात देशाच्या कानाकोपऱ्यात विविध विषयांवर चर्चासत्र, परिसंवाद आयोजित केले जाणार आहेत. मुंबईसह देशभराचं लक्ष लागून राहिलेल्या G20 परिषदेसाठी राज्य सरकारने तयारीचा वेग वाढवला आणि या परिषदेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण 14 बैठका होणार असून त्यातील 8 बैठका मुंबईत पार पडणार आहेत. आजपासून 16 तारखेपर्यंत मुंबईतील BKC सेंटर इथे या बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीच्या निमित्तानं मुंबईचंही रूपडं पालटल्याचं पाहायला मिळतं. शहरातील रस्ते चकाचक आणि नेहमीपेक्षा वेगळे दिसत आहेत. G20 बैठकीसाठी मुंबईतील सार्वजनिक ठिकाणं सजली आहेत. G20 बैठकीमध्ये 20 देश सहभागी झालेत आणि या सर्व देशांचे झेंडे मुंबईतील अनेक महत्त्वाच्या चौकांमध्ये पाहायला मिळतात. रविवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं. मात्र उद्घाटनानंतर काही तासातच मार्गावरील पुलाखाली माल वाहतूक करणारा ट्रक अडकला आणि हा ट्रक चेन्नईवरून धुळ्याकडे येत असताना ही घटना घडली. अधिक उंचीच्या मशीन असल्यानं हा ट्रक समृद्धी महामार्गावरील पुलाखाली अडकला. पोकलंडच्या मदतीने खड्डा करून हा ट्रक बाहेर काढण्यात आला. बातमी आता नंदुरबारमध्ये मुदतबाह्य औषधांचा साठा उघड्यावर टाकण्यात आला. या संदर्भातली माहिती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर या औषधांचा साठा जप्त करून सील करण्यात आला. एकीकडे जिल्ह्यात औषधांचा तुटवडा असताना औषध मुदतबाह्य होईपर्यंत याचा वापर का झाला नाही असा सवाल आता विचारला जातोय. जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयानं मुदतबाह्य औषधांचा साठा आपला नसल्याचं म्हटलंय. दरम्यान या सर्व प्रकारानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत.
साताऱ्यातील पाटण तालुक्यात लव जिहाद विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला आणि या मोर्चात आमदार नितेश राणेंनी उपस्थिती लावली. साताऱ्यामधील पाटण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचं प्रकरण समोर आलं होतं आणि यात संबंधित आरोपीनं मुलीला धमकावत अत्याचार केला होता आणि या सर्व घटनेचं चित्रीकरण ही मित्राच्या मदतीनं करण्यात आलं होतं. हे चित्रीकरण व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आता आरोपीला अटक करून त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र आरोपीला कठोर शिक्षा व्हावी तसंच लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा व्हावा यासाठी पाटणमध्ये मोर्चा काढण्यात आला. सातारामधील पाटण तालुक्यामध्ये लव जिहाद प्रकरणावरती हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा जो आहे तो निघाला होता. आमदार नितेश राणे या मोर्चात ते सहभागी झाले आणि आपण बघतोय की या सगळ्या याच्यात आता पुढला पाठपुरावा केला जातोय. पुढे पाहूयात. नाशिकमध्ये 9.5 वर्षांपूर्वी 1 कोटीच्या खंडणीसाठी मुलाचं अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना घडल्यानं संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती आणि जवळपास 9.5 वर्ष सुरू असलेला हा खटला आता अंतिम टप्प्यात आला असून त्याची अंतिम सुनावणी होऊन या गुन्ह्यातील दोघे चेतन पगारे, अमन जट यांना दोषी ठरवण्यात आले तर इतर 3 संशयितांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. दोषींना गुरुवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. 8 जून 2013ला 22 वर्षीय विपिन बाफणाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती. मंगरुळू इथून एका सोने व्यापाराचा नोकर नितीन पाटील हा 4.5 किलो सोनं घेऊन मुंबईच्या झवेरी बाजार इथं निघाला होता. रस्त्यात चोरी झाल्याचा बनाव रचून त्यानं 2,47 लाखांचं सोनं लंपास केलं. मालकाच्या सांगण्यावरून नितीननं चोरीची तक्रार पोलीस स्टेशनला केली. मात्र पोलिसांना संशय आल्यानं पोलिसांनी आपल्या पद्धतीनं तपास केला असता सत्य समोर आलं. नोकर नितीन पाटील यानेच आपल्या साथीदारांच्या मदतीनं 4.5 किलो सोनं चोरीचा बनाव केल्याचं उघड झालं. पोलिसांनी त्याच्या साथीदारांसह मुद्देमाल जप्त केला आणि या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. बातमी उल्हासनगरमधून. उल्हासनगर शहरातील कॅम्प 4च्या माणेरे गाव परिसरात झालेल्या हाणामारीत एकूण 20 पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठलवाडी पोलिसांनी हे परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले. दिवसाढवळ्या भर रस्त्यात लाठ्याकाठ्याने या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. माणेरे गावातील मुख्य रस्त्याच्या कामाच्या पाहणी दरम्यान झालेल्या वादातून हा हाणामारीचा प्रकार जो आहे तो झाला होता आणि यात विजय जोशी आणि KDMCच्या माजी नगरसेविकेच्या मुलांमध्ये ही हाणामारी झाली होती. पुढे बघत पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर इथं एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. पतीच्या जीवाला धोका असल्याचं सांगून एका मांत्रिकानं महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केल्याचं प्रकरण समोर आलंय. पतीवर मृत्यूचं सावट असून उपाय म्हणून पत्नीला व्हिडिओ कॉल करत तिला विवस्त्र होण्यास भाग पाडत मांत्रिकानं त्याचे स्क्रीनशॉट घेतले आणि त्यानंतर तिला ब्लॅकमेल करत वारंवार बलात्कार केल्याचा विक्रम गायकवाड या मांत्रिकावरती आरोप आहे आणि या भोंदूबाबा विरोधात मंचर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे आणि या फरार भोंदूबाबाचा मंचर पोलीस शोध घेत आहेत. आता पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा दणका पाहायला मिळाला. बुलढाण्यामध्ये देऊळगाव राजा तालुक्यामध्ये रेती माफियावर मोठी कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात रेती माफियांचा सुळसुळाट सुरू असून देऊळगाव राजा तालुक्यातील डिग्रस बुद्रुक इथं खडकपूर्णा नदी पात्रावर 5 बोटी, 2 पोकलेन, 2 टिप्पर आणि 540 ब्रास रेती साठ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईमध्ये 5 जणांना तब्बल 1,36 लाखांचा दंड ठोठावण्याचे आदेशही देण्यात आलेत. देऊळगाव राजा तालुक्यात रेती माफियाला आपल्या शेतातून जाण्यास हटकला असता शेतकऱ्याच्या अंगावर गाडी टाकून जीवे मारल्याची घटना घडली होती. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरली होती आणि त्यानंतर आता प्रशासनाला खडबडून जाग आली. औरंगाबादच्या पडेगावमध्ये ATM फोडून चोरट्यांनी 8 लाख रुपये पळवल्याची घटना घडली आहे. महत्त्वाचं म्हणजे पुरावा नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी ATM जाळून टाकलंय. पडेगाव भागातील एका खासगी कंपनीचं ATM फोडून चोरट्यांनी 8,11,000ची रोकड लंपास केली. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. विशेष म्हणजे हे ATM जळालेल्या अवस्थेत आढळलंय आणि त्यामुळे या चोरट्यांना पकडण्याचं मोठं आव्हान औरंगाबाद पोलिसांसमोर आहे. 3.5 लाख रुपये किमतीच्या दुर्मिळ 20 स्टार बॅक कासवांच्या तस्करी प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी रात्रीच्या दरम्यान पोलिसांना
कॉलनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्टार बॅक प्रजातीचे दुर्मिळ कासव विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली होती आणि याच माहितीच्या आधारे पोलिसांनी बोरिवली पश्चिम इथून 33 वर्षीय नदीम शुजाउद्दीन शेख या तस्कराला अटक केली. त्याच्याकडून एकूण 20 स्टार बॅक टर्टल्स जप्त करण्यात आलेत. त्याच्याकडे ही कासवं कुठून आली आणि तो कोणाला विकणार होता याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. साधारण 3.5 लाखाचे 20 स्टार बॅक कासव जप्त करण्यात आल्याचं आपण बघतोय. आता बातमी एका अनोख्या गिफ्टच्या संदर्भातली. मित्राच्या वाढदिवसाला कुणी काय भेट दिली याचा काही नेम नाही. बीडमध्ये हौशी मित्रांनी आपल्या खास मित्राला वाढदिवसाच्या निमित्तानं रेडा गिफ्ट दिलेला आहे. हो, हे खरं आहे. बीडमधील सामाजिक कार्यकर्ते परशुराम गुरखुदे यांचा वाढदिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो. यंदा गुरखुदे यांच्या 10 मित्रांनी वाढदिवसाच्या निमित्तानं 6 फूट उंच आणि 7 फूट लांब असा रेडा जो आहे तो भेट म्हणून दिला. या रेड्याच्या अंगावर वाघासारखे पट्टे मारण्यात आले आणि अनोख्या वाढदिवसाच्या गिफ्टची बीडमध्ये जोरदार चर्चा आहे. आम्ही 10 जणांनी जाऊन पूर्ण फिरून या रेडा शोधून काढून व्यवस्थिशीर त्यांना शोभेला असा घेऊन आलो आणि त्यांना बाहेरगावी जालना असो, औरंगाबाद असो, अंबड असो, गेवराई असो, या इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर, बार्शी, पंढरपूर, उस्मानाबाद, भूम, या लातूर, हे कुठे असो तिथं रेडा घेऊन जाण्याचा त्यांना खूप छंद आहे त्या गोष्टीचा. त्यामुळं आम्ही हे अनोखं गिफ्ट त्यांना सगळ्यांतर्फे दिलेलं आहे. त्यांना असं अनोखं गिफ्ट द्यायचं होतं म्हणून आम्ही 1 महिन्यापासून एक रेडा सापडत होतो. पण रेडा काय आम्हाला भेटला नाही. पण जवळच एक गेवराई शहर आहे, तिथं आम्ही हा रेडा बघून 1 महिना म्हणजे 8-15 दिवस झाले घेतलेला आणि तो इथं आणून त्यांना असा वाढदिवसानिमित्त गिफ्ट दिला आहे. आमचा मित्रच मोठे भाऊजी वाघासारखे, मग आपण काय देत तर आम्ही असं ठरवलं की जनावरातून जर वाघ बनणारा जो प्राणी आहे तर त्यांच्या आवडतीचाच जो प्राणी त्याला आम्ही वाघ बनवलं आणि एकदम ढोल ताशेच्या गजरात त्यांना गिफ्ट काल दिलेलं आहे. रत्नागिरीच्या खेडमध्ये गोवर संशयिताच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते. संगलटमधील एका शाळेत 5 गोवर संशयित मुलं जी ती आढळून आली आहेत आणि आत्ता जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 45 संशयित रुग्ण आढळून आले. त्यापैकी एका रुग्णाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले यांनी याबद्दलची माहिती देऊ केली आहे. पुढली बातमी अशी आहे जळगावमधनं की जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. तर दुसरीकडे काही नागरिक अपघातांना आव्हान देत बेपर्वाईनं वाहनं चालवत आहेत. असाच एक व्यक्ती लहान मुलाला पाठीमागे उभा करून अतिशय वेगानं बाईक चालवत होता. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अशा प्रकारे वाहन चालवल्यामुळं अपघातांची संख्या वाढली आहे. रुग्णांवर उपचार नीट न झाल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टर किंवा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील, तुम्ही पाहिल्या असतील. मात्र मांजरीवर नीट उपचार न केल्यामुळं एका डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. हडपसरमध्ये उपचारादरम्यान लाडक्या मांजराचा मृत्यू झाल्यानं क्लिनिकची तोडफोड करत डॉक्टर रामनाथ ढगे यांना बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी एका महिलेसह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाणीत डॉक्टर ढगे यांच्या पायाला फ्रॅक्चर झालंय आणि या प्रकरणी आता व्हेटरनरी डॉक्टर असोसिएशन आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. पुढली बातमी अशी की महागाईचा सामना करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नोव्हेंबरमध्ये महागाई 9 महिन्याच्या निच्चांकी पातळीवरती आलेली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाई 5.88% आली. अनुकूल आधारभूत परिणामामुळे ऑक्टोबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक महागाई झपाट्याने घसरून 6.77% आली आणि यावेळी महागाई 6% कमी आली आहे. सलग 10 महिने महागाई दर जो आहे तो 6% वर राहिला. महागाईत मोठी घट झाली नाही. तर RBIच्या फेब्रुवारीच्या MPCच्या बैठकीत रेपो दरात पुन्हा एकदा वाढ करण्याची शक्यता आहे. पुढे पाहूयात बोल्ड कपडे आणि हटके स्टाईलने नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री उर्फी जावेद अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. तिच्यावर फॅशन आणि बोल्ड कपड्यांच्या माध्यमातून अश्लीलता पसरवल्याचा आरोप करण्यात आला. उर्फी जावेद विरोधात मुंबईतील पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 11 डिसेंबरला वकील काशिफ खान यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात लिखित स्वरूपाचा अर्ज देत उर्फी विरोधात तक्रार दाखल केली आहे.
बातमी गडचिरोलीमधून. गडचिरोली जिल्ह्यात तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या अरडा या गावात 100 वर्षांपासून मल्लिकार्जुन स्वामींची यात्रा भरते आणि यात महत्त्वाचं म्हणजे 3 राज्यांमधून आलेल्या शेकडो महिला बोनालू सण साजरा करतात. फुलाने सजविलेल्या घागरी डोक्यावरती घेऊन फिरणाऱ्या शेकडो महिला मंदिराच्या भोवती 3 परिक्रमा करतात आणि हा सोहळा पाहण्यासाठी सीमावर्ती भागातले हजारो नागरिक गर्दी करतात. अरडा गावात पार पडलेल्या अशा या बोनालू सणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी. देशात अनेक ठिकाणी वेगवेगळे पद्धतीचे सण आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर सिरोंचा तालुक्यात अरडा इथं बोनालू हा सण साजरा होत आहे. मल्लिकार्जुन स्वामी या देवाचं या ठिकाणी मंदिर आहे आणि या मंदिराच्या सभोवताल आपण बघू शकता शेकडोच्या संख्येत महिला डोक्यावर घागरी घेऊन मंदिराच्या सभोवताल प्रदक्षिणा घालत आहेत. याला बोनालू म्हणतात कारण डोक्यावर ज्या घागरी ठेवलेल्या आहेत किंवा लहान जे गंज असतील तर त्यामध्ये खीर म्हणजे बोनालू हा नैवेद्य तयार केला जातो आणि तो नैवेद्य मल्लिकार्जुन स्वामीला अर्पण केला जातो. या घागरी जे ठेवलेले आपण बघू शकतो कशा पद्धतीने झेंडूच्या फुलांनी या घागरीला सजवण्यात आलेला आहे. त्यावर हळद कुंकूने रांगोळीसुद्धा काढण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीनं लहान मुलींपासून मोठ्या वयाच्या महिलांपर्यंत त्या सगळ्या ज्या आहेत या डोक्यावर घागरी घेऊन अशा पद्धतीनं मंदिराच्या सभोवताल प्रदक्षिणा घालत आहेत. सिरोंचा तालुक्यासह लगतच्या तेलंगणामधून तसेच महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागासह छत्तीसगडच्या भोपालपट्टणम असेल बिजापूर जिल्हा असेल तिथून सुद्धा महिला मोठ्या प्रमाणात आलेल्या आहे. 3 राज्यांच्या भाविकांचा या ठिकाणी मेळा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या बोनालू निमित्त या ठिकाणी मोठी यात्रा सुद्धा भरलेली आहे. कालपासून हजारो लोक या परिसरात दाखल झालेले आहेत. कोरोनानंतर हा मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि एकूणच आपली जी मनोकामना असते ती पूर्ण झाल्यानंतर अशा पद्धतीचा बोनालूचा हा जो प्रसाद आहे हा मल्लिकार्जुन स्वामीला या महिला अर्पण करतात. वेगळ्या पद्धतीचा हा सण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात 3 राज्याच्या सीमावर्ती भागातून नागरिकसुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, अरडा, गडचिरोली. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.